जळगाव जिल्ह्यामध्ये कल लोकसभा निवडणुकीमध्ये 58.48% मतदान झालेलं आहे। जळगाव जिल्हा जो पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी सुन्नी 3 जळगाव मागच्या निवडणुकीपैकी हे 2.32% मतदान जास्त आहे। या आकडेमध्ये अजून जो आपले जो ETPBS जो आपण म्हणतो, जो आपण सैन्य दलमध्ये काम करणारे जो आपले सिपाही आहेत त्यांना पाठवतो ते वाढणं अपेक्षित आहे। त्याच्याशिवाय होम वोटिंग मध्ये जो पोस्टल बॅलेट वगैरे मिळणार आहे ते अजून त्याच्यामध्ये ऍड होईल, तो याची टक्केवारी अजून काही प्रमाणात वाढेल। आणि दुसरा जो रावेर लोकसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये 64.28% मतदानाची टक्केवारी रेकॉर्ड करण्यात आली, जो 2.88% मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त वाढण्यात आलेली आहे। मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये यावेळी 21,44,729 लोकांनी मतदान केलेलं आहे आणि त्याची मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये यावेळी 1,57,360 मतदारांची संख्यामध्ये वाढ झालेली आहे। यदि आपण संख्या म्हणजे टक्केवारीमध्ये पाहिलं तर मागच्या वेळी 19 लाख लोकांनी मतदान केलं होतं, तर यावेळी वाढ आपण अगर जोडला तो 7.9% वाढ मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये मतदानाची वाढ झालेली आहे। यदि आपण विधानसभा मतदारसंघाचे निहाय आपण केलं तर जळगाव शहरामध्ये सर्वात जास्त मतदारांची संख्यामध्ये वाढ आपल्याला दिसून येत आहे। 22,250 मतदार जळगाव शहरमध्ये वाढलेले आहे, 20,115 मतदार या जामनेरमध्ये वाढलेले आहे आणि 40 गावमध्ये आपल्या जो मतदान मध्ये वाढ आहे ते 13,500 मतदानांची वाढ 40 गावमध्ये आपल्याला दिसतोय। जळगाव शहरमध्ये 11.50% मतदान संख्यामध्ये वाढ आपल्याला दिसून येत आहे। आपल्याकडे दोन मतदारसंघ जोडून 38 लाख मतदार होते आणि त्यापैकी 21,44,729 मतदारांची म्हणजे मतदान झालेलं आहे। याच्यामध्ये मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये 1,57,360 मतदारांची वाढ आहे। अगर आपण टक्केवारीमध्ये पाहिलं तर मागच्या निवडणुकीमध्ये 7.9%ची मतदान संख्यामध्ये वाढ आहे आणि पर्सेंटेज टर्म्स मध्ये मागच्या वेळी जो पर्सेंटेज आपला झाला होता तो जळगाव लोकसभामध्ये 2.32% आणि रावेर लोकसभामध्ये 2.88%। हे फक्त पोल्ड ईव्हीएम्स आहे, ईव्हीएम वर पोलिंग जो आहे त्याची आकडे आहे। याच्यानंतर पोस्टल बॅलेटची संख्या ते वाढणार आहे। पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांचे मतदान कमी आहे, ते म्हणजे इतर ठिकाणी जरा जास्त गॅप आहे। यावेळी आपण गॅप कमी करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे। अबाउट 3%चा गॅप अजूनही आपल्याला दिसून येत आहे, जो मागच्या वेळी 5-5.5%चा गॅप। मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळेला महिलांचं मतदान जास्त झालं आहे, परंतु गॅप अजून पुरुषांच्या आणि महिलांचा जो गॅप आहे ते अजून म्हणजे आहे, म्हणजे असं नाही की ते शून्य झालं। मागच्या वेळेचे आकडे सांगता येतील, मागच्या वेळेला जो गॅप होता ते 5%चा गॅप होता। अगर पुरुषांनी 62% मतदान केलं तर महिलांच्या 56 आणि 57% मतदान होता। रावेरचे मी आकडे सांगतो, तो यावेळी त्या गॅप मध्ये अबाउट 3%चा फरक आहे की पुरुषांचं मतदान अबाउट 67% वर आहे तर महिला 63%। हे रावेरचे आकडे। या निवडणुकीमध्ये कर्मचाऱ्यांचा काही मृत्यू झाला, संजय भगवान चौधरी नावाचे एक कर्मचारी होते जो जळगाव महानगरपालिकामध्ये क्लार्क म्हणून कार्यरत होते। त्यांच्या दुर्दैवाने निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्यावेळी ते मतदान केंद्रावर गेले होते आणि त्या ठिकाणी ते म्हणजे मतदानची पूर्व रात्री जो त्या ठिकाणी होते तर त्याला एक हृदय म्हणजे हार्ट अटॅकमुळे त्यांची मृत्यू झाली। 40 गावमध्ये त्यांची मृत्यू झाली आणि त्याला इमिडिएट वैद्यकीय सुविधा देण्यात आली होती आणि परंतु त्यांचा जीव आपण वाचू शकलो नाही। ही अत्यंत दुर्दैव घटना या निवडणूक प्रक्रियेमध्ये झाली। त्यांच्या आधी आपल्याला कुठलेही म्हणजे आरोग्याच्या संदर्भात कुठलेही हे नाही होतं, अर्ज वगैरे नाही होता की निवडणूक प्रक्रियेमधून सूट मिळावा आणि ज्यावेळी एक घटना घडली आपल्या सर्वांना खूप दुःख झाला आणि यांना भारत निवडणूक आयोगाच्या निकषानुसार त्याला कॉम्पन्सेशनचा प्रस्ताव पण आपण पाठवला। दुसरा एक होमगार्ड याची मृत्यू झाली होती, ते 2 दिवस पूर्वी। जळगाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र वखार महामंडळचे जो गोडाऊन आहे त्याला एक स्ट्रॉंग रूम मध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी 2014 आणि 19 मध्ये पण स्ट्रॉंग रूम म्हणून वापरण्यात आलं होतं। या ठिकाणी स्ट्रॉंग रूम व्हावा म्हणून त्याच्यासाठी जो त्याच्यावर विभिन्न प्रकारचे सिव्हिल वर्क्स त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे। त्याच्यामध्ये सर्वप्रथम आहे की आपण 2 म्हणजे 3 गेट प्रत्येक म्हणजे गोडाऊन मध्ये करण्यात आलेला आहे। एक आणि प्रत्येक गेटचा जो हाईट आहे ते किमान 10 फूट आहे। दुसरी गोष्ट आहे की त्या ठिकाणी आपला सगळे जो खिडकी व दार आहे त्याला पॅक करण्यात आलेला आहे, म्हणजे त्याला दिवार बांधण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्या मागच्या बाजूला आपण स्टीलच्या जे शीट असतो ते आपण लावलेलं आहे।
फायर सेफ्टीचं पण परिपूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे. फायर सेफ्टी इक्विपमेंट्स त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. सीसीटीव्ही बाहेरच्या बाजूला पूर्ण परिसरमध्ये लावण्यात आलेला आहे भारत निवडणूक आयोगाच्या निकषानुसार. त्याच्याशिवाय प्रत्येक म्हणजे प्रवेशासाठी 3 सीलबंद लॉक त्या ठिकाणी आहे. त्या सीलबंद लॉकाची 2 चाबी आहेत. एक चाबी माझ्याकडे आहे, जो आपला ट्रेजरी असतो जिल्हा कोषागारकडे, त्यांचा जो स्ट्रॉंग रूम असतो त्याच्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे आणि ते काढण्यासाठी मला परत म्हणजे मान्यता घ्यावं लागतं. आणि दुसरी जो लॉक आहे ते एक म्हणजे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ते पण त्यांचे सेफ कस्टडीमध्ये, पोलीस गार्डचे कस्टडीमध्ये त्यांची चाबी ठेवण्यात येत आहे. स्ट्रॉंग रूम मध्ये ट्रिपल कॉर्डन आहे. त्या ठिकाणी सीआरपीएफची एक कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचे कमांडंट पण त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्या ठिकाणी स्ट्रॉंग रूमची नियुक्ती म्हणजे स्ट्रॉंग रूमची सुरक्षामध्ये जळगाव जिल्हा पोलीस पण आहे, महाराष्ट्राच्या राज्य राखीव पोलीस पण आहे आणि सीआरपीएफची कंपनी पण आहे. 6 वॉच टावर्स आहेत त्या ठिकाणी. सगळे प्रकारची म्हणजे सुरक्षाचे सगळे नियोजन आहे आणि पारदर्शकतासाठी कुठलेही उमेदवार या त्यांचे प्रत्याशी त्या ठिकाणी म्हणजे बाहेरून ते स्ट्रॉंग रूमची सुरक्षा कसं चालू आहे त्याच्याबद्दल ते पण लक्ष व्यक्तिगत ठेवू शकतात. कंट्रोल रूम्स वगैरे आहे, कुठली अडचण येणार नाही याच्या मला पूर्ण. सर, एकीकडे मतदान जनजागृतीसाठी एक मोठा खर्च केला जातो गव्हर्नमेंट, परंतु रामदेववाडी नावाचं जे गाव आहे तिथे 0 मतदान. मतदान जनजागृतीसाठी एक मी स्पष्ट करतो की शासनाकडून कुठलेही पैसे खर्च करण्यात आलेले नाही. ओनली जो स्ट्रीट प्लेस साठी काही 10-20 हजार रुपयापेक्षा जास्त खर्च करण्यात आलेले नाही. टोटली क्लॅरिफाय करतो. मतदार जनजागृती आपण म्हणजे लोकांना विश्वासात घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आपण पूर्ण केलेला आहे. हा एक महत्वपूर्ण घटक आहे आपलं मतदान जनजागृती. दुसरी गोष्ट आहे रामदेववाडीमध्ये एक अत्यंत दुर्दैव घटना, त्याच्यामध्ये एक आशा वर्कर आणि त्यांच्या कुटुंबाच्या आणखी 3 लोकांची मृत्यू एक रोड ऍक्सिडेंट मध्ये झाली होती. या झाल्यानंतर तत्काळ त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्या गावामध्ये जो मागणी होती एक होती की संबंधित आरोपींची अटक करण्यात यावं. त्या आरोपीची म्हणजे ऍक्सिडेंटमध्ये झाल्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाला होता, तर त्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिटेड आहे. तर त्याबद्दल पोलीस अधीक्षक महोदयांनी त्यांच्याशी संपर्क साधून पूर्ण त्याच्याबद्दल खुलासा दिलेला आणि काय काय कारवाई झाली, न्यायिक कारवाई त्याच्याबद्दल सूचित पण केलेलं आहे. त्या संबंधित कोर्टमध्ये म्हणजे त्यांना DLSA जो असतो, डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी, त्यांच्या माध्यमातून त्याला अतिरिक्त म्हणजे ऍडव्होकेट पण मिळावं याच्यासाठी पण जिल्हा प्रशासनाच्या तर्फे त्यांना मदत करण्यात आली. दुसरी जो त्यांची मागणी होती की त्या ठिकाणी एक स्पीड ब्रेकर बांधण्यात यावा. जिल्हा सुरक्षा समितीने मान्यता देऊन त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरचे काम जो संबंधित PWD विभाग आहे त्याच्या माध्यमातून तत्काळ करण्यात आलं आणि शनिवार रात्री ते स्पीड ब्रेकर पण तयार करण्यात आलं. त्या ठिकाणी ज्यावेळेला आपल्याला लक्षात आलं की त्या ठिकाणी मतदानावर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे, त्याच्यानंतर आपले तहसीलदार असतील, आपले पोलीस विभागाचे अधिकारी असतील, त्या सर्व लोकांनी त्या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणी मतदान करावा याच्यासाठी विनंती पण केली. परंतु दुर्दैवाने त्यांनी म्हणजे त्याच्या फारसा प्रतिसाद दिलेला नाही आणि त्या ठिकाणी ओनली जो मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी होते त्यांचे मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे. या गोष्टीबद्दल म्हणजे रामदेववाडीमध्ये परिस्थिती. किती मतदान होते सर? 5 मतदान झालं. किती पैकी? सर, काही मतदान केंद्रांवरती मतदान करणारे जे मतदार होते ते उपस्थित होते, मात्र त्या मतदान यादीमध्ये त्यांना मृत्यू घोषित केलेला आहे असं एक चित्र समोर आलेलं आहे. मतदार यादी जो तयार होतो याच्यामध्ये 2018 पासून जो ब्लॅक अँड व्हाईट मतदार यादीमध्ये ज्या लोकांचे नाव होते अथवा ज्यांच्या नाम 2 ठिकाणी या 2 पेक्षा जास्त ठिकाणी असेल, गावात असेल म्हणजे शहरात असेल, त्याच्यामध्ये यादीमध्ये सुधार करण्याची प्रक्रिया 2018 पासून सुरू होते. 2018 पासून 2022 पर्यंत याची मोठा काम हे पूर्ण देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्र राज्यामध्ये करण्यात आलं आणि या यादी एक वेळा नाही म्हणजे वर्षाला 4 वेळा प्रकाशित आणि प्रसिद्ध करण्यात आली. आणि या यादीच्या जो प्रत आहे ग्रामसभेमध्ये वाचन करण्यात आलं. त्याच्याबरोबर या यादीच्या जो पूर्ण प्रक्रिया आहे ते प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक स्टेजमध्ये म्हणजे राजकीय पक्षांना दाखवायचे असेल, सगळे उमेदवारांना वेळोवेळी देण्याचा विषय असेल, ते सगळे गोष्टी करण्यात आल्या. या मागच्या 6 महिन्यामध्ये ज्यावेळी यादी म्हणजे 5 ऑगस्टला प्रकाशित झाली, त्याच्यानंतर 27 सप्टेंबरला झाली, घरभेट कार्यक्रम घेण्यात आला
आणि त्याच्यामध्ये जेवढे ठिकाणी या यादीमध्ये कुठल्याही प्रकारची चुका असेल, सुधारणा असेल, फोटोग्राफ अपडेटेड नसेल, ऍड्रेस अपडेटेड नसेल, वय अपडेटेड नसेल, नया सिरीजच्या एपिक कार्ड नसेल, त्याच्यामध्ये प्रिंटेड म्हणजे जुन्या सिरीजच्या ब्लॅक अँड व्हाईट एपिक कार्ड असेल, त्या सगळ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी विभिन्न प्रक्रिया करण्यात आली. काही ठिकाणी जो घर बंद होते ते आपण ओळखण्यात आलं आणि त्या ठिकाणी संपर्क पण करण्यात आला. आणि पहिल्यांदा म्हणजे या यादी तुम्हाला आठवत असेल की पत्रकार परिषद घेऊन 22 जानेवारीच्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की ही यादी आपण प्रकाशित करतो आणि अगर कोणाला काही याच्यामध्ये अडचण असेल तर आपण ताबडतोब याच्यामध्ये सुधारणा करून घ्यावं. त्याच्यानंतर परत या यादीमध्ये आपण एक सगळ्या राजकीय पक्षांना परत हा यादी देण्यात आला आणि त्याच्यानंतर मोठे मोठे बोर्ड्स विथ 2D बारकोड आपण लावला की आपण याच्यामध्ये कुठलेही नाम आपला कुठे आहे आपण एक तपासून घ्यावं आणि काय अडचण असेल तर आपलं सांगावं. आणि हा प्रक्रिया आपण फरवरी मार्च पासून बोर्ड लावणं सुरू केले आणि हा प्रक्रिया 25 एप्रिल पर्यंत चालू होती, ज्यावेळी या यादी फायनलाइज करण्यात आली. याच्यामध्ये दर मतदार प्रक्रियेमध्ये या प्रश्न येतो की यांचं नाव या ठिकाणी त्यांना सापडलं नाही, मिळालं नाही आणि असे तक्रारांची संख्या यावेळी म्हणजे माझे जेवढे अनुभव आहे इलेक्शन प्रक्रियेमध्ये यावेळी त्याची संख्या म्हणजे फारच कमी संख्येमध्ये होती. आपल्याकडे प्राप्त जो तक्रार जो आपण रजिस्टर करतो ते 19 संख्या होती. त्याच्यामध्ये इनफॅक्ट 7-8 लोकांचा प्रश्न पण आपण सोडवलं की ते दुसऱ्या ठिकाणचे मतदान केंद्रावर होते आणि त्याला आपण समजून सांगितलं आणि तिने माझ्या माहितीनुसार त्यांनी तिथे जाऊन मतदान केलं. तो याच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेला आहे. परंतु ज्या व्यक्तींच्या आजही आपल्या माध्यम से मी विनंती करतो की ज्या लोक अजूनही सुटलेला असेल त्यांनी कृपा करून ज्या क्षणी मतदान प्रक्रिया संपणार आहे यावेळी 6 जूनच्या दिवशी त्याच्यानंतर आपण ऑनलाईन तहसील कार्यालय या आपले मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याच्या माध्यमातून जाऊन आपलं नाव हा यादीमध्ये इन्क्लूड करून घेऊ शकतात. आणि यदि आपण डिलीट झालेले असेल तर आपण प्लीज एन्श्योर करा की पुढच्या ज्यावेळी म्हणजे परत 1 ऑगस्टला ज्यावेळी यादी प्रकाशित होईल त्याच्या पर्यंत आपली यादी मध्ये आपलं नाव इन्क्लूड होणं पाहिजे आणि पुढच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये असं कुठलीही अडचण आपल्यावर येऊ नये याची आपण लक्ष ठेवू. याच्याबद्दल आपल्याकडे रिझर्व्हची यादी आपल्याकडे 10% असतो. याच्यामध्ये यदि कुठलेही ARO कडून आपल्याला याची यादी मिळाली की या कर्मचाऱ्यांनी जाणून बुजून कुठले म्हणजे निवडणूक प्रक्रियेमधून त्यांनी म्हणजे सहकार्य नोंदवलेला नाही, आपलं काम केलं नाही, जो काही त्याला आदेश दिला होता त्याच्यावर नक्की कारवाई निवडणूक प्रक्रियेची सूचना म्हणजे जो सूचना आहे आणि अधिकार आहे त्या अंतर्गत होणारच आहे. मतदान केंद्राची टक्केवारी वाढवावी म्हणून तुम्ही बक्षीस ठेवली त्यामध्ये काही मेडल्स मिळालेली आहे. आपण काही युवकांना प्रोत्साहन करावं आणि मतदान प्रक्रियामध्ये एक जो म्हणजे मतदानच्या संदर्भात त्यांच्या मनात एक हर्ष आणि उत्सवचं एक वातावरण निर्माण व्हावं याच्या हिशोबाने आपण एक काही छोटे छोटे अवॉर्ड्स ठेवले होते की म्हणजे एक एनकरेज करावं आणि एक त्योहार सारखा आपण साजरा करायला पाहिजे. तर त्या अनुषंगाने काही युवकांना आपण बक्षीससाठी त्यांचे मोठी प्रतिसाद मिळाली म्हणजे ऑलमोस्ट 1000 पेक्षा जास्त एंट्रीज आपल्याला मिळाली आणि या एंट्रीजची एक छाननी समिती आपण गठीत केली होती. त्यांनी आज छाननी केली आणि काही युवकांची त्यांनी निवड केली. त्यांना आपण म्हणजे एक अगदी काही दिवसात त्याला अवॉर्ड मिळणार आहे मतदान केंद्रासाठी आपण एक स्पर्धा घेतली होती. याच्यामध्ये एक असा विचार होता की आपण ज्यावेळी क्षेत्रीय स्पर्धा लावतो जसं आपण IPLच्या क्रिकेट स्पर्धा बघतात की त्याच्यामध्ये एक वेळा आपण घोषित केलं की हे या भागाची टीम आहे तर त्या टीमसाठी लोकांमध्ये एक उत्सुकता जागृत होते. एक अर्बन ॲपथी नावाचा एक विषय आहे की शहरी भागामध्ये आणि काही विशेष भागामध्ये लोकांची मतदानाची टक्केवारी कमी असते. तर त्याला जरासं प्रोत्साहन मिळावं, एक स्पर्धा व्हावा आणि लोकांनी एकत्रित येऊन विचार करावा की आपल्याला मतदान करायचं आहे आणि मतदान तो व्यक्तिगत लोक एक एक करके करणार आहे परंतु पूर्ण गावांनी, पूर्ण शहरांनी, पूर्ण क्षेत्रांनी विचार करावा की आपल्याला आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान करावा आणि लोकतांत्रिक संस्कृती त्या ठिकाणी उभा राहावा याच्यासाठी आपण एक विचार केला होता. एक नवीन विचार होता त्याची सरांना ज्या या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट्स आहेत जो म्हणजे त्यांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सराहना केली आणि त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 158 ठिकाणी आपण अवॉर्ड देऊ शकतो की जो आपण निकष आधी ठरवलं होतं त्याच्यामध्ये 75% पेक्षा जास्त मतदान व्हावा याच्यामध्ये आपले 158 क्षेत्र असं निघालेले आहे आणि या क्षेत्रामध्ये सगळे भागामध्ये ही क्षेत्र आहे याचा मला आनंद आहे. सगळे प्रकारचे म्हणजे ग्रामीण आणि शहरी भाग दोनोंमध्ये हे क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये एक आनंद असा आहे की सगळे लोकांनी याच्यामध्ये एक चांगली उत्सुकता दाखवून मतदान केलं.